सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात उन्हाचा कडाका वाढल्यानं पाणी टंचाईचं सावट गडद होऊ लागलंय। याच पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाई पंचायत समितीमध्ये एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। सध्या मांडरदेव, गुंडेवाडी, बालेघर यांसह अनेक गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। विशेष म्हणजे 8 गावा आणि 11 वाड्यांचा समावेश टंचाई आराखड्यात करण्यात आला असून तब्बल 19 खाजगी विहिरी अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बैठकीत गोळेवाडी, कोंडवली आणि वाशिवली येथील ग्रामस्थांनी जलजीवन मिशनच्या कामातील त्रुटी आणि पाणी टंचाईचे प्रश्न पोटतिडकीनं मांडले। मंत्री मकरंद पाटील यांनी या तक्रारीची तातडीनं दखल घेत विहिरीचं खोलीकरण आणि गाळ काढण्याच्या कामांना गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले। नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सतर्क झाले। या बैठकीला प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।